नमस्कार. छायास केकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत 1 केजी बटरस्कॉच केक. इथे मी 10 इंचाची राउंड शेपमध्ये बेस प्लेट घेतलेली आहे आणि आपला जो बेस आहे तो 8 इंचाच्या टिनमध्ये व्यवस्थित बेक करून घेतलेला आहे. बेस बेक करण्यासाठी प्रीमिक्स घेतलेला आहे 400 ग्रॅम आणि 400 ग्रॅम प्रीमिक्स घेऊन व्यवस्थित आपला बेस बेक करून घेतलेला आहे. बटरस्कॉच इसेन्स टाकून आपला बेस बेक करून घेतलेला आहे. तर फ्रेंड्स, इथे बघा सुंदर असा आपला बेस बेक झालेला आहे. आता आपण याचे 3 लेयर करून घेऊया. 3 लेयर व्यवस्थित एकसारखे आपल्याला सुरीच्या साहाय्याने 3 लेयर कट करून घ्यायचे आहेत. आपली ही केक डिझाईन तशी तर सिंपल केक डिझाईन आहे, पण मी तुमच्यासोबत सिंपल केक डिझाईन देखील शेअर केलेली आहे, की आपण पटकन आपल्याला जर ऑर्डर आली तर पटकन अशा पद्धतीची केक डिझाईन आपण बनवून देऊ शकतो. इथे बघा पहिला बेस घेतलेला आहे आणि तो शुगर सिरपने व्यवस्थित आपल्याला सोक करून घ्यायचा आहे. त्याच्यावर मी इथे क्रीम अप्लाय करून घेणार आहे आणि शक्यतो क्रीम अप्लाय मी खूप कमी करते. केकमध्ये क्रीमच खूप कमी यूज करते. त्याच्यामुळे काय होतं, लोकांना जे कस्टमर असतात त्यांना बेस जास्त भेटतो. त्याच्यामुळे आपल्याला दुसरी परत ऑर्डर भेटतेच. होम बेकर असल्यामुळे तसंच ऑर्डर आपल्याला कमी असतात. तुम्ही जर ऑर्डर जास्त वाढवण्यासाठी अशा पद्धतीचे ऑप्शन्स वापरले तर नक्कीच तुमची ऑर्डर वाढवू शकतात. आता इथे क्रीमवर मी आपलं बटरस्कॉच क्रश लावून घेतलेला आहे आणि असे कट देऊन घेतलेले आहेत, म्हणजे जेणेकरून आपलं जे क्रीम आहे त्याच्यात आपले क्रश व्यवस्थित मिक्स होईल आणि पूर्ण क्रीमला त्याचा फ्लेवर येईल. त्याच्यावरच इथे मी बटरस्कॉच नट्स टाकून घेतलेले आहेत. ते बाजारात इझिली अवेलेबल आहेत. ते कुठल्याही शॉपमध्ये, केक शॉपमध्ये भेटतात. तर इथे बघा पूर्ण आपला केक व्यवस्थित आयसिंग झालेला आहे. आता मी बारीक लेयर देऊन घेणार आहे क्रीमची आणि छान आपला केक व्यवस्थित आयसिंग करून घेणार आहे. आता वरून पूर्ण क्रीम आपली अप्लाय करून झालेली आहे. अशा पद्धतीने मी पूर्ण अशी बारीक लेयर देऊन घेते आणि इथे बघा तुम्ही बघू शकता मी क्रम कोट केलेलं नाही केकला. डायरेक्टलीच आपण केकवर क्रीम अप्लाय केलेला आहे. नवीन जर तुम्ही केक शिकत असाल तर नक्कीच तुम्ही आधी क्रम कोट करा आणि मगच क्रीम अप्लाय करा. फिनिशिंग करायला मगच तुम्ही घ्या. कारण क्रम कोट केलं की पटकन फिनिशिंग करायला सोपं जातं. इथे बघू शकता तुम्ही मी व्यवस्थित आपल्या केकवर क्रीम अप्लाय करून झालेली आहे. आता इथे मी स्क्रॅपर घेतलेला आहे आणि त्याच्याने अशा साईडने लाईन्स देऊन घेणार आहे. लाईन्स देऊन झाल्यावर पूर्ण वरची जी एक्स्ट्रा क्रीम आहे ती प्ले कार्डच्या साहाय्याने मध्ये आपल्याला ओढून घ्यायची आहे आणि एकसारख्या अशा लाईन्स आपल्या तयार झालेल्या आहेत. साईडने डिझाईन छान तयार झालेली आहे. आता ही बघा एक्स्ट्रा क्रीम आहे ती अशी मध्ये ओढून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या केकला सुंदर अशी फिनिशिंग येते आणि आपले केकचे जे एजेस आहेत ते देखील शार्प येतात. आपण जे प्ले कार्ड वापरतोय ते खूप इझिली असं जास्त हार्ड हाताने नाही, हलक्या हातानेच वापरायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे काय होतं, कमी जास्त लेयर निघत नाही क्रीमचा, एकसारखा लेयर निघतो. हे प्ले कार्ड मी वापरते ते स्पेशल प्लास्टिकचे प्ले कार्ड आहेत. आणि इथे बघा मी ऑरेंज कलरचं न्यूट्रल जेल घेतलेलं आहे. न्यूट्रल जेलमध्ये थोडा ऑरेंज कलर टाकलेला आहे आणि व्हाईट कलर असतो जेल कलरमध्ये. तो मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतो. तो ऑरेंज कलर आणि पांढरा कलर असा टाकून घेतलेला आहे आणि थोडं पाणी मिक्स करून असं न्यूट्रल जेल बनवून घेतलेलं आहे. आणि बघा इथे सुंदर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपलं न्यूट्रल जेल आहे ते व्यवस्थित आपल्या केकवर अप्लाय होत आहे. अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्या ग्लेजची पाहिजे. हे बघा इथे व्यवस्थित मी साईडने पूर्ण ड्रॉप्स देऊन घेतलेले आहेत आणि वरच्या साईडने देखील 2 इंच एवढं न्यूट्रल जेल मी केकवर वापरून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित स्प्रेड केलेलं आहे. आता इथे बघा फ्रेंड्स मी 46 नोझलच वापरलेला आहे. स्टार नोझल आहे आणि आपल्याला राऊंड फिरवत अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या केकवर सुंदर असा डिझाईनचा राऊंड तयार होईल आणि खालच्या साईडने देखील मी त्याच नोझलने व्यवस्थित आउटलाईन करून घेणार आहे. व्यवस्थित पूर्ण आउटलाईन आपली फिनिश झालेली आहे आणि सुंदर आपला केक रेडी झालेला आहे. आता आपण वरती डेकोरेट करून घेऊ. इथे बघा फ्रेंड्स माझ्याकडे हे मी चॉकलेट फॅन्स आहेत ते मी सिलिकॉन मोल्डमध्ये बनवलेले आहेत.
असेच वेगवेगळ्या पद्धतीचे फॅनचे मोल्ड मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल असतात. तिथूनच तुम्ही परचेस करा आणि अशा पद्धतीचे सुंदर केक बनवा. इथे बघा ही व्हाईट कलरची जी गार्निशिंग आहे ती मी घरीच बनवलेली आहे OHP शीटवर. तुम्हाला जर ती बघायची असेल तर नक्कीच मला कमेंट्स करा आणि सांगा. तर फ्रेंड्स बघा इथे मी व्यवस्थित 3 फॅन लावून घेतलेले आहेत आणि जी व्हाईट कलरची चॉकलेट गार्निशिंग होती ती देखील लावून घेतलेली आहे. आणि इथे काही चेरीज ठेवून घेतलेल्या आहेत मी आपल्या केकवर. सुंदर असा लूक आलेला आहे. बघू शकता तुम्ही. सुंदर असा केक आपला रेडी झालेला आहे आणि इथे मी सिल्वर कलरचे काही शुगर बॉल्स आहेत माझ्याकडे, ते देखील आपल्या केकवर टाकून घेणार आहे. त्याच्याने सुंदर लूक येतो आपल्या केकला. आणि पूर्णपणे आपला केक रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्ही. जे ड्रॉप्स आहेत बाजूने आपल्या केकवर टाकलेले ते तर खूपच अप्रतिम दिसताय. ही केक डिझाइन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय अँड थँक